हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी क्लासमध्ये. तर आपण लेसन नंबर 9 वाचनाचे वेड हे आपले वाचून झालेले होते आणि स्पष्टीकरणसुद्धा झालेला होता. आज आपण पेज नंबर 35 आम्ही बातमी वाचतो. आपको पुस्तक में भी कुछ एग्ज़ाम में भी कुछ आता है, कभी कभी न्यूज़पेपर राइटिंग आता है, तो ये न्यूज़ राइटिंग ही है ना, रिपोर्ट राइटिंग जो आती है. तो यहाँ पर दिया है वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. ये पेपर की हेडिंग रहती है ना. आप देखते हैं न्यूज़पेपर में ऐसे एक हेडिंग आती है, तो यहाँ पर भी ये हेडिंग दी है वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा. कुठली गोष्ट आहे? आदर्श नगर. तारीख 16 तारीख. ठीक है, ये 16 तारीख का न्यूज़पेपर है. और आगे दिया है दिनांक 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तर 15 ऑक्टोबर रोजी साधना विद्यालय आदर्श नगर येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयात अनेक स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. तर 15 अक्टूबर के दिन साधना विद्यालय आदर्श नगर में एक वाचन प्रेरणा दिन मनाया गया और इस दिन बहुत सारे स्कूल में कार्यक्रम या कंपटीशन रखे गए थे. उस कंपटीशन में थे कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. आदर्श नगर परिसरातील महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केली. और ये वाचन प्रेरणा दिन की जो शुरुआत है ये किससे हुई थी? ग्रंथदिंडी से हुई थी. और वहाँ पर पथनाट्य किसे कहा जाता है? तो जब आप थोड़े बड़े हो जाएंगे या कॉलेजों में जाएंगे तब देखते हैं कि पथनाट्य, पथ यानी होता है रास्ता, रास्तों पे नाटक करना, है ना. छोटी से एक क्या होती है, छोटी से एक नाटक तैयार की जाती है और उस नाटक को रोड पे खड़े होकर किया जाता है, उसे कहा जाता है पथनाट्य. और वो पथनाट्य का टॉपिक था वाचन संस्कृति वाचवा. मतलब आजकल कोई पढ़ना नहीं चाहता है, तो यही संस्कृति हमें क्या करना है? बचाए रखना है. इस पर क्या हुआ था? पथनाट्य हुआ था. त्याचबरोबर विद्यालयात उत्कृष्ट वाचन ही स्पर्धा घेण्यात आली. और उत्कृष्ट वाचन स्पर्धा, इसमें क्या हुआ होगा? जब भी हम वाचन करते हैं या रीडिंग करते हैं तो हमें क्या करना है? पूर्ण विराम, स्वल्प विराम, डबल इन्वर्टेड कॉमा, इनका सबका ध्यान रखते हुए रीडिंग करना हमें आना चाहिए, तभी वह वाचन उत्कृष्ट वाचन कहलाता है. यात मुलांनी त्यांच्या आवडत्या कथा, कविताचे वाचन केले. या स्पर्धेत इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले. अब यहाँ पे जो स्पर्धा हुई, कौन सी? उत्कृष्ट वाचन स्पर्धा. इसमें एक कक्षा 7वीं का विद्यार्थी था शेखर काजड़े. इसे उत्कृष्ट वाचन का पुरस्कार दिया गया. शायद इसने बहुत अच्छे से रीडिंग किया होगा. पुढील काळामध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या दृष्टीने विद्यालयात विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या प्रसंगी घोषित केले. और उस स्कूल के मुख्याध्यापक ने डिक्लेयर किया कि आने वाले समय में जब भी यह वाचन या वाचन उत्सव या क्या बोलना चाहिए उसे, वाचन संस्कृति को हम कैसे बचाएंगे, इसके लिए वहाँ के HM ने, हेडमिस्ट्रेस ने या हेडमास्टर ने क्या किया? घोषित किया कि अलग अलग प्रकार से कोई तो भी उपक्रम चलाएंगे. विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी अतिशय उत्साहाने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. और उस विद्यालय के सभी विद्यार्थियों ने बहुत अच्छे से वाचन प्रेरणा दिन क्या किया? मनाया.
इसके कुछ क्वेश्चन आंसर है। इसके पहले हम क्या करेंगे, जो हमारे पाठ के क्वेश्चन आंसर है पहले उसको एक्सप्लेन करेंगे, उसके बाद यहाँ जो 5 क्वेश्चन दिए हैं यह मैं आपको एक्सप्लेन करके देने वाली हूँ। तर प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते. तो सोनालीने क्या करना चाहिए ऐसा उसकी मम्मी को लग रहा था. आन्सर आहे, सोनालीने आपल्या अभ्यासाशिवाय दररोज कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत असे आईला वाटत होते. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते. आन्सर आहे, सोनालीला वाचनाची आवड नव्हती, पण ती मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनालीने आईला म्हणाली, म्हणून घरातली सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटले. क्यों आश्चर्य हुआ था, क्योंकि वो उसने जो कभी पढ़ती नहीं थी और बोलने लगी कि मैं फिर से एक बार पढ़ रही हूँ. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले. तर आन्सर आहे, सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिया था. उसके जन्मदिन पे एक बहुत सुंदर बुक. प्रश्न दूसरा, खालील घटनामागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. सोनाली की मम्मी ने सोनाली के हाथ में एक कहानी की पुस्तक क्यों दी थी. उसका आंसर है, आईला सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करावयाचे होते, पण यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून आईने युक्ती करायचे ठरविले. म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. क्योंकि सोनाली को पढ़ना बिल्कुल पसंद नहीं था, इसीलिए उसकी मम्मी ने क्या की, एक युक्ति की कि सोनाली को जैसे तैसे करके क्या करेंगे, पढ़ने के लिए प्रेरणा देना था. इस वजह से यह युक्ति करके सोनाली को वाचन की ओर प्रवृत्त किया गया था. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. अब कथा का सारांश लिखने क्यों बताया गया था. याद है आपको, सोनाली कंफ्यूज थी कि कौन सी जो कहानी है बहुत अच्छी है, वह कंफ्यूज थी. तब क्या होता है, इसका आंसर देखेंगे. सोनालीने आईला मदत करावी म्हणून गोष्टीचे पुस्तक वाचले. तिला सगळ्याच्या कथा आवडल्या, पण त्यातली कोणती निवडावी ते तिला कळेना. सोनालीने ही समस्या आईला सांगितली, म्हणून आईने तिला कथेचा सारांश लिहायला सांगितला. जब उसने बताया कि सभी कथा तो अच्छी है, लेकिन उसे समझ नहीं आ रही थी मम्मी को कौन सी देना है. इस वजह से माँ ने कहा कि क्या क्या सभी कहानी का क्या लिखो, तुम सारांश लिखो. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. क्यों नहीं बताना पड़ता था अब सोनाली को कि पढ़ते जाओ. क्योंकि आन्सर है, सोनालीने कथा वाचल्या, गोष्टीचे सारांश लिहिले, आईने तिचे कौतुक केले, वर्गात गोष्ट सांगितल्याबद्दल साडेतीबाईने तिची कौतुक केले, बाबांनी तिला वाढदिवसाला पुस्तक भेट दिले, वर्गातल्या मित्रमैत्रिणी एक एक पुस्तक भेट स्वरूपात दिले. या सर्व कारणामुळे सोनालीला वाचनाची आवड लागली, म्हणून सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती. आकृती पूर्ण करा. तर पहिला, मुलांचे अवांतर वाचनाव्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. मतलब बच्चों को पढ़ने के अलावा जो चीज़ पसंद थी वो था टीवी, वीडियो गेम, कंप्यूटर और मोबाइल. दूसरा, यांना वाचनाची वेड होती. किसे वाचन का वेड था. सोनालीची आई आणि सोनालीचा मोठा भाऊ. प्रश्न चौथा, खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे म्हणजे यशस्वी होणे, नोंदी करणे म्हणजे लिहून ठेवणे, आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. प्रश्न पाचवा, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. शब्द आहे आमूलाग्र. आमूलाग्र म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रचार होता शहरी
राहणीमानात आमूलाग्र बदल झाले. शाबासकी. निबंध स्पर्धेत वैशाली जिल्ह्यात प्रथम आली म्हणून आईने तिला शाबासकी दिली. अवांतर. 7वीमध्ये गेल्यावर अमरला अवांतर वाचनाची गोडी लागली. प्रश्न क्रमांक 6. समानार्थी शब्द लिहा. बक्षीस, पारितोषिक, यश, विजय, गोष्ट, कथा, मदत, सहाय्य, आवड, रस. प्रश्न 7. विरुद्धार्थी शब्द. यश, अपयश, किमान, कमाल, आवड, नाआवड, आता, नंतर, सोपे, कठीण, मैत्री, दुश्मनी, सुरुवात, शेवट. प्रश्न 8. लिंग बदला. पिता, माता, पाहुणा, पाहुणी, आजोबा, आजी, काका, काकी, मित्र, मैत्रीण. ये हो गए आपके क्वेश्चन आंसर पार्ट के. अभी है आम्ही बातमी वाचतो, जो अपन ने अब्दुल कलाम जी का वाचन प्रेरणा दिवस वाला पार्ट पढ़ा था, उसके बारे में है. कोणाचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. तो किसका जन्मदिन मनाया जाता है वाचन प्रेरणा दिन के रूप में? भूतपूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. दूसरा, वरील बातमी कोणत्या तारखेची आहे? ये जो घटना घटित ये कौन सी तारीख की थी? ही बातमी 16 ऑक्टोबर या तारखेची आहे. तिसरा, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले? वाचन प्रेरणा दिन के निमित्त में कौन कौन से कार्यक्रम स्कूल में किए गए थे? वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा घेतल्या गेल्या. ग्रंथदिंडी कार्यक्रमाची सुरुवात झाली. महत्त्वाच्या चौकात वाचन संस्कृती वाचवा या विषयावर मुलांनी पथनाट्य सादर केली. उत्कृष्ट वाचन स्पर्धेत मुलांनी आवडत्या कथा, कविता यांचे वाचन केले. प्रश्न 4. कोणत्या विद्यार्थ्यास उत्कृष्ट वाचक म्हणून बक्षीस देण्यात आले? इयत्ता 7वीतील शेखर काजळे या विद्यार्थ्यात उत्कृष्ट वाचन म्हणून बक्षीस देण्यात आले. ठीक आहे. इथं आपला पाठ संपलेला आहे. आपण पुढच्या पाठात पुन्हा भेटूया. बाय. गॉड ब्लेस. हॅव अ नाईस डे.